अहो अहो काय हवंय का? डबे का शोधताय? अहो भूक लागलीये. अहो मगाशीच तर चिवडा खाल्लात ना. माझी पचनशक्ती उत्तम आहे. चिवडा पचवला. आता अजून काहीतरी पाहिजे मला. अहो ईश्वरा, आई आई लवकर या. हिला काय झालं? चला चला या या. काय रे, कोण हवंय तुला? हे स्वदेशी केतकरांचं घर आहे. इथे परदेशी लोकांना प्रवेश नाहीये. नमस्ते, माय नेम इज लुंगी चुंगू बड़ा. आज जे काय लुंगी सुंगी काय असेल ते, पण कशा करता आलायस तू इथे? अहो जगातल्या प्रत्येकाला मराठी येतं असं वागू नका हो. त्याला कळणार आहे का मराठी? पण मग मी का त्याच्या भाषेत बोलावं? अहो पण आपल्याला कुठे त्याची भाषा येते? थांबा, मी सईला बोलवते. ती इंग्रजीत बोलेल त्याच्याशी. अजिबात नाही, सई इंग्रजीत बोलणार नाही. मग हा असाच उभा राहील दारात दात दाखवत. सई, ए सई, सई लवकर ये. सई, अगं हे बघ काय आलंय. हे बघ कोण आलंय. सई, त्याला इंग्रजीतून विचार तो कोण आहे ते, आणि त्याला इथून ताबडतोब जायला सांग. चल लवकर विचार. हॅलो, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? My name is Lungi Chungu Bora. I am your new neighbor. Just came to say hello. Neighbor? Yes, I'm buying Deshpande's bungalow. अगं सई, गप्पा काय मारत बसलेस त्याच्याशी? आणि काय तो देशपांड्यांचं काय सांगत होता? आपा हे नचिकेतचा बंगला विकत घेतायत. काय? सत्यानाश. म्हणजे ते कांगारू जाणार आणि हा रानगेंडा येणार? आपल्या गृहसंकुलाचा नियम तर बदलणार आहे. जे इथे कोणत्याही परदेशी माणसाला घर घेऊन राहता येणार नाहीये. सई, सई सांग त्याला, म्हणावं हे घर तुम्ही घेऊ नका, नाहीतर अडचणीत याल. हो हो. Actually, this housing society does not allow foreign national to buy houses. Okay. अगं बाई, किती छान इंग्रजी बोलते नाही आपली सई. हो हो. सुन बाई, गप्पा बसा. सई सांग त्याला. We have new rules. अहो मी काय म्हणते, तुम्ही काहीही म्हणू नका. You will be in a legal trouble if you buy this house. Okay, thank you. चला, हा गेंडा गेला. आता आज रात्री ते कांगारू आणि त्याची आई पण इथून जातील कायमचे. उद्यापासून मोकळ्या हवेत कसा श्वास घेता येईल. चलो, bags are packed. Diggs, काय रे, काय झालं? अरे तुम्ही खरंच जाणार? खरंच म्हणजे तुमच्यासारखं खोटं बोलायची सवय नाही मला. खरंच चाललोय आम्ही. हा, हे घे. एवढे पैसे कशाला मॅडम? तुझा पुढच्या 3 महिन्याचा पगार आहे हा. काम मिळालं नाही तर प्रॉब्लेम व्हायला नको. हो, कार कीज. नको मॅडम, एवढी मागतली कार नको. तुला देत नाहीये. या कारचं डील झालंय ऑलरेडी. त्या माणसाला तुझा नंबर दिलाय. तो येऊन कार कीज कलेक्ट करेल तुझ्याकडून. हा, मग ठीक आहे. अरे अरे, काय करतोय से? नको, कशाला? मी चावी उचलत होतो. वडापाव जमलं तर कमी खा. नाही. What is taking Knack so long? Knack! Knack, come down fast! We are getting late! Knack, तिकडे खूप वेळ लागतो एअरपोर्टवर आजकाल. Let's go! Yeah. Thanks. Come on. Bye-bye. Take care.
बाई, तू आपल्याला सोडून जाणार तर आपल्याला वडापाव कोण देणार? शट अप डिक्स, असं कोण बोलणार? शट अप डिक्स. बाई, कशाला उगीच एवढा रडतोयस? एवढीच आठवण आली ना तर व्हिडिओ कॉल कर त्याला, समोर दिसेल तो. चल बास आता, खूप उशीर होतोय. या सगळ्या बॅग्स कॅब मध्ये टाक. चल चल घेऊन चल लवकर, वी गेटिंग लेट. हळू. लेट्स गो लेट्स गो. Mac? What are you waiting here for? Let's go. कॅब आली असेल, उशीर होतोय. Yeah. निघूया आपण, उशीर होतोय आपल्याला. सई, अगं सई, रडू नकोस बाळा. रडू नको तर काय करू आजी? चिकेत मला कायमचं सोडून गेला का सिडनीला? अगं पण त्याचं खूप प्रेम आहे बाळा तुझ्यावर. प्रेम असलेली माणसं अशी वागतात का आजी? आणि तू अजूनही त्याचीच बाजू घेतेस? अगं त्याची बाजू नाही घेते, तुमच्या प्रेमाची बाजू घेते. मला नाही वाटत असं की तो इथून सोडून जाईल तुला म्हणून. तो गेलाय आजी, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. थोड्या वेळात त्याचं विमान उडेल आणि मला परत कधीच येणार नाही ते. अगं कदाचित येईलही. नाही आजी, मला नाही वाटत. तो गेलाय आणि तुला माहिती आजी, आपण मुळे ना मला त्याला नीट भेटताही आलं नाही ग. सौभाग्यवती, उद्या न्याहारीला काहीतरी गोडधोड करा. ती परदेशी पिढा कायमची गेली इथून, तेव्हा आनंद हा साजरा व्हायलाच हवा. आता लवकरात लवकर एखादा सुसंस्कारी स्वदेशी असा मुलगा बघून सईचं लग्न लावून टाकतो. अहो झोपा आता, रात्र झालीये. ही काय वेळ आहे का लग्नाची चर्चा करायची? नाही, चर्चा नाहीच. मी आता सईचं लग्न लावून देणार आहे, लक्षात असू दे. हो. आणि आता तुम्ही इथेच झोपणार आहात की आपल्या खोलीत येताय? नाही, इथे झोपायला माझी काहीच हरकत नाहीये, पण नंतर खोलीत येऊन दिवा लावून माझी झोपमोड करू नका. नाही करणार. अंधारात धडपडेन पण दिवा लावणार नाही. धडपडा पण आवाज करू नका. हा. आजी, सई, तू अजिबात काळजी करू नकोस. जोपर्यंत तुझी आजी जिवंत आहे ना, तोपर्यंत तुझ्या मनाविरुद्ध काहीही होऊ देणार नाही मी. झोपत फार विचार करत जागू नकोस.
हळू हळू हळू. Just don't push too. आरामात आरामात भाई. Don't put pressure on that. आरामात एकदम आरामात. पकड त्याला. आराम आराम हळू 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 हळू. बसव बसव. सावकाश. बस बस बस. पाणी घेऊन येतो. खूप दुखतंय का? It's paining like hell, mom. मसल इंजुरी आहे ना त्यामुळे खूप दुखतंय. ठीक आहे भाई. थँक्स. अजून 2-3 दिवस तरी जातील ना बरं व्हायला. God. Which means that I'll have to cancel the tickets once again. हे असं का होतंय सारखं सारखं? म्हणजे इथून निघताच येत नाही आम्हाला. And another bad news is that NRI had called. काय म्हणाला तू? He was supposed to buy this bungalow and now he has cancelled the deal suddenly. I don't know why. म्हणजे कळतच नाहीये मला का. Which means की आता हे डील झाल्याशिवाय आपल्याला इथून हलताच येणार नाहीये. बरंच झालं. Diggs, what are you standing here for? It's bad manners. जा आणि गाडीतून बॅग्स घेऊन ये. सॉरी मॅडम. आणतो लगेच आणतो. यार I'm fed up यार. काय होतंय मला कळत नाही. मला खूप कंटाळा आला. माझं डोकं दुखायला लागलंय आता. मॉम तू खूप टेन्शन घेतलंयस. ऐक माझं. तू जा वर आराम कर. हो मी जाऊन पडते. शुड आय हेल्प यू? नाही नाही इट्स ओके. मी डिग्सला सांगतो. शुअर? या प्लीज काळजी घे आणि गोळ्या घे वेळेवर. डेफिनेटली या. मगाची माझ्या समोर निघून गेला नचिकेत. तरी मला इथे दिसतो. यावेळी ना मला खरंच वेळ लागणार आहे. खरंच. आता तर तो विमानात असेल पण मला इथे दिसतोय. भासच होता माझा. नचिकेत, हा बोल. नचिकेत, तू विमानात भ्रमणध्वनी केलास? तुझ्या बंगलोवरून प्लेन गेला आता म्हणून खूप आठवण आली. विंडो मध्ये ये ना, तुला प्लेन दिसेल बघ.
तू सिडनीला नाही गेलास? गॉड डिडंट वॉन्ट मी टू गो, म्हणून मग मी असं पडलो आणि मसल इंजुरी झाली ना. अरे देवा, नचिकेत कसं कसं लागलं तुला? कळत नाही का रे? लक्ष कुठे असतं आणि तुझं दुखतंय का? चुकले मी. हसतोयस काय तू? मग काय करू, मी काही बोललो की तू विश्वास ठेवते. जस्ट इमॅजिन सई, इफ आय हॅड अ ब्रोकन लेग देन मी आता पायपावर चढून आलो असतो का? म्हणजे मला तुला सोडून सिडनीला जायचंच नव्हतं, म्हणून मग असं मसल इंजुरी झाल्याचं नाटक केलं. खरंच? पण तू ना दुष्ट आहेस नचिकेत. हे बरं आहे, म्हणजे मी सिडनीला गेलो असतो तरी दुष्ट, आणि गेलो नाही हा सगळा ड्रामा केला तरी दुष्ट. हो, दुष्टच आहेस तू, पण या दुष्टाचा अर्थ खूप गोड असा होतो. नचिकेत, मी आज तुला काहीतरी म्हणणार आहे. काय? जे तू मला म्हणत असतोस. तू ना माझा क्युटी पाय आहेस. या वयात शिट्टी वाजवणं शोभतं तुम्हाला? या वयाचं सोड, पण तरुण असतानाही मी कांगारणीकडे बघून शिट्टी वाजवली नसती. जस्ट शट अप अँड गेट लॉस्ट. मला वाटलं होतं शेजारची पिढा कायमची टळली असेल, पण नाही, तू अजून इथंच आहेस. हो, कारण हा बंगला माझा आहे ना. इथे राहायचं की नाही राहायचं, हा ठेवायचा का विकून टाकायचा, हे माझं मी ठरवीन. बघतो ना तुझा बंगला कसा विकला जातो ते. ओ अच्छा, म्हणजे तुमच्यामुळे माझं डील कॅन्सल झालं तर या आजोबांमुळे हा बंगला विकला जात नाहीये, आणि तुमच्या त्या खोटारड्या नातीमुळे माझ्या पुण्याच्या प्रॉपर्टीचं काम अडकलंय. हे बघ, माझ्या नातीला दोष देऊ नकोस. उलट तुझ्याच मुलानं तिला पाश्चात्य पेहराव करून जाई बनायला भाग पाडलं. भाग पाडलं म्हणजे काय? तिला स्वतःची अक्कल नाहीये? मूर्ख आहे का ती? आणि नाहीतरी तुमचं अख्खं कुटुंब माझ्या मुलाच्या मागे जावई बापू करत फिरत असतं, ते नाही दिसत वाटतं तुम्हाला? हे बघ, तुझ्या मुलाने माझ्या मुलाला काहीही बोलायचं नाही. तुझ्या मुलानं आता जर तिला भेटायचा प्रयत्न केला तर त्याचं तंगड मोडीन, लक्षात असू दे. आणि तुमच्या नातीलाही समजावून ठेवा, माझ्या मुलाला यापुढे भेटायचं नाही. अँड यू नो, नेव्हर मेस विथ इरा. आता तर त्या कांगारूचं तंगड मोडतोच, म्हणजे कायमच्या बंद होतील त्याच्या उड्या. एक नंबर भाई, परत दाखव कसं आलास ते. हे काय, इथे बॉल लागला मी असं आलो. अरे लंगडा माणूस असा धावत पडत नाही, कळत नाही का तुला? आता चुकून मॅडमनी बघितलं असतं तर कळलं नसतं का त्यांना तू नाटक करतोयस ते. सॉरी, थँक्स फॉर रिमाइंडिंग. विसरतो मी मधनं. भाई तू ऐक, माझं ऐक. तू असं नाटक करणं भारी की तू गल्लीतून असा फिरलास ना की सगळे तुला बोलले पाहिजेत, कळलं काय? लंगडा कांगारू, आय लाईक इट. पण तू भाई एकदम सॉलिड डोकं चालवलं असं का? म्हणजे डायरेक्ट तिकीटच कॅन्सल. सी डेक्स, व्हेन इट कम्स टू मॅटर ऑफ हार्ट तेव्हा सुचतात अशा गोष्टी. एनिवे, मला थोडी खूप वेळ ऍक्टिंग करायचं आता. म्हणजे सईला घेऊन लंच डेटला जातोय, बाहेर गेलो की कशाला ऍक्टिंग करू. भाई मजा तुझी एकदम. चल तोपर्यंत खेळूया. हा, लंगड. भाई मॅडम आले. क्रेझी केतकर नॅक, डू यू नो, तो नायजेरियन येणार होता आपला हा बंगला विकत घ्यायला. ही बॅक्ड ऑफ जस्ट बिकॉज ऑफ दॅट क्रेझी ओल्ड केतकर. हॉरेबल दॅट गाय इज. अरे हळू,
इट्स ओके मॉम, रिलॅक्स. आणि मिळतील ना दुसरे बायर्स. तो तर मिळेलच, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्या सईला भेटायचं नाहीस काही झालं तरी. तिचं तोंडही बघू नकोस, मी सांगून ठेवते हा तुला. फिक्स. माझं आणि सईचं लग्न होईल तोपर्यंत मे बी म्हातारे होऊ आम्ही. हो भाई, मला पण तेच वाटतंय. पण वाय एम आय फेसिंग सो मेनी प्रॉब्लेम्स? प्रेम केलं रे, मर्डर नाही केला. एक वेळ मर्डर केलं असतंस ना तरी चाललं असतं, पण प्रेम करून फसला असतो भाई.